हाय. तुम्ही जर का माझे व्हिडिओज यूट्यूबवर रेग्युलरली बघत असाल तर डेफिनेटली तुम्हाला माझा अभिमान वाटत असेल, कारण हा माझा ह्या महिन्यातला जवळपास 5वा व्लॉग आहे. आणि अविचाराने मी अक्षरशः व्लॉग्स करते, कारण जेव्हा खूप विचार करते तेव्हा मला खूप त्रुटी दिसतात आणि मला असलेलं कॉन्टेंटसुद्धा दिसेनासं होतं. मला असं वाटतं की ह्यात काय नवीन आहे, ह्यात काय विशेष आहे, आणि मग मी त्या गोष्टी निग्लेक्ट करत जाते आणि मग त्या इव्हेंच्युअली पोस्टपॉन होतात आणि प्रोक्रॅस्टिनेट होतात. आणि त्या सगळ्यातनं बाहेर पडायला मी माझा आळस झटकून रोज थोडा वेळ काढून ब्लॉगिंग करायचं ठरवलं, कारण अगदी थोड्या वेळात तुम्ही मला जे भरभरून प्रेम दिलं यूट्यूबवर ते मी ग्रँटेड धरू शकत नाही. हे मला अचानक एक दिवस रिअलाईज झालं आणि हिट झालं, आणि त्यामुळे मी ठरवलं की रेग्युलरली ब्लॉग करायचे. आणि ज्या क्षणाला मी हे ठरवलं, मला सगळीकडे खूप चांगलं काय काय आयुष्यात घडतंय हे मला दिसायला लागलं, आणि प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कॅलिबरची आहे हे मला जाणवलं. आणि म्हणून आजचा ह्या महिन्यातला आय थिंक 5वा व्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येते. आणि हा व्लॉग खरंच खूप महत्त्वाचा आहे. बरं, फर्स्ट ऑफ ऑल मला एक गोष्ट जी नेहमी थांबायची ती म्हणजे माझा बॅकग्राऊंड, कारण नेहमी काही ना काहीतरी पसारा असायचा. पसारा म्हणण्यापेक्षा बॉक्सेस. ॲज यू कॅन सी, थ्रेड अँड ठुमकाचं आता एक्झिबिशन जवळ येतं आहे. 19, 20, 21, 22 मार्चला आमचं दादर स्काउट हॉल इथे एक्झिबिशन असणार आहे. मी स्वतः तिथे असणार आहे, ऐश्वर्याताई आणि सुरुची स्वतः असणार आहे, आणि त्याची जोरदार तयारी सुरू आहे, ज्यासाठी आम्ही उद्या सकाळी जयपूरला जायला निघतोय. आणि अर्थात तुम्हाला जयपूरचा व्लॉग बघायला मिळणार आहे, पण त्याचबरोबर ही सगळी तयारी त्याच एक्झिबिशनची आहे. त्यामुळे मी इतका पसारा आणि जे काही काय बरं म्हणतं बॉक्सेस असे रचलेले होते ते सगळे बाजूला सारून आता इथे फायनली बसले. त्यामुळे जर का तुम्हाला असं मध्ये 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 काही दिसत असेल तर प्लीज अवॉइड करा आणि फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आजचा हा ब्लॉग आहे एक्झिबिशनबद्दल. मी परवा एका एक्झिबिशनला गेले होते, मोरिया एक्झिबिशन, ओपनिंगसाठी गेले होते, आणि त्यानंतर मी पूर्ण एक्झिबिशनमध्ये फिरले, सगळ्या स्टॉल्सना भेट दिली. खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्या एक्झिबिशनमध्ये. मी स्वतःहून खरेदीला कधीच एक्झिबिशनला गेले नाही, आणि मला आता असं वाटतं की मी का नाही गेले. आपण वरचेवर ॲमेझॉनवरनं किंवा अशा मोठ्या साईट्सवरनं वस्तू मागवत असतो. आपल्याला काही लिमिटेड ऑप्शन्स असतात, मग त्यातनंच आपण ठरवतो की हां, हे असं हे ऑप्शन्स आहेत, ह्यातलंही मला घ्यायचं आहे. हल्ली बाजारात जाणं सुद्धा कमी झालं आहे, की कारण सगळं काही हातात मोबाईलवर मिळतं. जेव्हा मी एक्झिबिशन्स बघायला लागले, जेव्हा मी त्यामध्ये पार्टिसिपेट करायला लागले, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की खूप सारे स्मॉल बिझनेसेस आहेत, खूप मनापासून करतात, खूप रिझनेबल दरामध्ये आपल्यापर्यंत वस्तू पोहोचवतात, आणि खूप सारी व्हरायटी असते, उत्तम क्वालिटी असते. आणि जेव्हा तुम्ही एक्झिबिशन्सना जाता तेव्हा एका छताखाली तुम्हाला असंख्य स्टॉल्स बघायला मिळतात, असंख्य वस्तू बघायला मिळतात. त्यातनं तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं आहे, आणि तुम्ही निवांत शॉपिंग करू शकता. कारण ऑफकोर्स जेव्हा तुम्ही पर्सनली एखाद्या गोष्टीला हात लावता तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळते, तुम्हाला त्याची क्वालिटी कळते, तुम्हाला कळतं की आपण आपले पैसे ज्या गोष्टीसाठी देतोय ती तेवढी वर्थ आहे का नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे बिझनेस ओनर्स जे आहेत ते इतक्या मनापासून आपली गोष्ट क्युरेट करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. प्रॉडक्टचं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि खूप प्रेमाने ती वस्तू बनवलेली असते. अनेकदा हँडमेड असतात काही गोष्टी, त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या स्मॉल बिझनेसेसना सपोर्ट केलं पाहिजे. खूपच इंटरेस्टिंग अशा काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो फार वेळ न दवडता आता आपण फायनली ब्लॉगला सुरुवात करूया. काही गोष्टींचे व्हिजिटिंग कार्ड्स मिसप्लेस झालेत किंवा मिक्स झालेत, कारण की माझ्याबरोबर ज्या ताई होत्या त्यांनी ते एका पिशवीत ठेवलं होतं, त्यांनी ते बऱ्यापैकी सेपरेट करून ठेवलं होतं, पण काही गोष्टी मिक्स झाल्या आहेत. तर जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ज्यांचे प्रोडक्ट्स मी आता दाखवणार आहे, आणि जर का काही चूक झाली असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवू शकता, आणि मी तुम्हाला सेपरेटली इंस्टाग्रामवरती डेफिनेटली टॅग करेन. 1 बाय 1 सुरुवात करूया. आता ही मला भेट मिळाली होती. प्रिशम नावाचा हा ब्रँड आहे. आय होप माझा फोन, आणि इकडे मागे फोन नंबर सुद्धा मला परत नंतर लिहायची गरज नाही खाली. आता ह्यांच्याकडे आहे ज्वेलरी, ट्रेंडिंग आर्टिफिशियल ज्वेलरी. मला इतका सुंदर सेट दिलाय, इतका सुंदर सेट आहे हा. त्यांचा आय थिंक कुठल्याही ट्रेडिशनल आउटफिटवरती सुद्धा जाईल. प्लस असं तुम्हाला काहीतरी सिम्पल घालायचं असेल आणि त्याच्यावरती स्टायलिंग करायचं असेल, आता तर मी अगदीच विदाऊट मेकअप आणि
अशीच बसले आहे. बट खूप सुंदर दिसेल, रादर दिसतोय सुद्धा आय थिंक याच्यावर. मी आता जे काय घातलं आहे खूप सुंदर, खूप चांगली क्वालिटी आहे, खूप छान फिनिश आणि आय थिंक इट्स लुकिंग व्हेरी प्रिटी. इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे प्रिशम स्टुडिओज. फेसबुकवर सुद्धा आहेत. प्रज्ञा ढेरे यांचा ब्रँड आहे. सो तुम्हाला कधी यांच्याकडनं खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता. ॲज यू कॅन सी अतिशय सुंदर ज्वेलरी आहे. अस्माहा क्रिएशन नाव आहे या ब्रँडचं, अस्माहाज क्रिएशन. मी ज्या स्टॉलवर गेले तेव्हा तिने ऑलरेडी माझ्यासाठी ज्वेलरी काढून ठेवली होती, कारण मी अशी एक स्काय ब्ल्यू रंगाची साडी नेसून गेले होते हस्तकारिका ब्रँडची, जो माझ्या मैत्रिणीचा ब्रँड आहे. सुंदर कॉटनची साडी नेसून गेले होते आणि ही ज्वेलरी तिने त्यासाठी काढून ठेवली होती माझ्यासाठी. सेट तिने मला दिला आहे. सो मी जेव्हा केव्हा हा पुन्हा वापरेल तेव्हा मी डेफिनेटली तुम्हाला स्टाईल करून दाखवेनच. पण अतिशय सुंदर ज्वेलरी आहे. मागे एक स्वास्थ्य बाईट्स म्हणून आहे. सो बूस्ट युअर वेलबिंग डिलिशियसली विथ स्वास्थ्य बाईट्स हिमोग्लोबिन लड्डूज. ओके, बघू शकता. ह्यांच्याकडे अनेक शोभेच्या वस्तूसुद्धा होत्या, म्हणजे गुढीपाडव्याला जर का तुम्हाला काही लागणार असेल तर तुम्ही ते त्यांच्याकडनं घेऊ शकता. आणि ती स्वतःसुद्धा खूप सुंदर नटली होती. आता मला आठवतोय तिचा चेहरा. खूप सुंदर नटली होती आणि असं छान प्रसन्न वाटतं एखाद्या व्यक्तीकडे बघून जसं वाटत होतं. तर खूपच छान आहे. तिची ज्वेलरीसुद्धा तितकीच प्रसन्न आहे. आता नेक्स्ट होतं हे स्वकृता. त्यांच्याकडे हँडमेड ज्वेलरी आहे आणि त्यांच्याशी मी थोड्या गप्पासुद्धा मारल्या. हे बघा, स्वकृता ब्रँड. त्यांचा नंबर, त्यांचा स्कॅनर सगळंच आहे यावर. महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ज्वेलरी, कंटेम्पररी ज्वेलरी, कस्टमाइज ज्वेलरी फॉर ऑल ओकेशन्स त्यांच्याकडे मिळते. सो तुम्ही डेफिनेटली ऑर्डर करू शकता. हे सुंदर कान मी त्यांच्याकडनं घेतले. तुम्हाला घालून दाखवू का? ओ वाव, खूप सुंदर दिसतंय. आय थिंक येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला माझ्या कानामध्ये दिसणार आहे. फारच सुंदर आहे. माझा एक प्रॉब्लेम आहे, मी इतक्या 10 वेळेला माझ्या केसांना हात लावते तर ते हलायला नको. पण आय थिंक हे फारच गोड दिसते. मी म्हणत होते जेव्हा केव्हा मी एक व्हिडिओ करते बॅकग्राऊंडमध्ये हा जो आवाज असतो तो वॉशिंग मशीनचा असतो. येस येस, टायमिंग. परत तुम्ही मध्येच बंदही नाही करू शकत कारण त्याचं पूर्ण झालं पाहिजे. आता असा भदभद आवाज येत राहणार. जरा 2 मिनटं द्या, मी किचनचा दरवाजा लावून येते. हो, त्यातल्या त्यात आवाज कमी झाला आहे. एक गोष्ट जी मला खूप जास्त आवडली होती ती म्हणजे कुसुम कलगुटकर यांचं सुकून बाय कुसुम नावाचा हा ब्रँड आहे. यांच्याकडे होम डेकोर आणि गिफ्टिंगच्या वस्तू आहेत. तुम्ही हे व्हिजिटिंग कार्ड बघूनच अंदाज लावू शकता की किती आर्टिस्टिक असतील ह्या. हे बघा, इतकं सुंदर. आणि त्यांनी मला सांगितलं की तू ह्यातली कुठलीही डायरी चूज कर. त्यांनी स्वतः पेंट केलेली ही सुंदर डायरी त्यांनी मला दिली. सुंदर आहे. मला पेंटिंग खूप आवडतं आणि जेव्हा केव्हा माझी सिरियल सुरू असते तेव्हा मी खूप क्रिप करते की मला पेंटिंग करायला वेळच मिळत नाही. तेव्हा मला खूप वेळ असतो तेव्हा मी पेंट करत नाही. हा माझा प्रोलॉंग्ड आळस आहे. जवळपास 1 महिन्यापूर्वी मी एक एवढं छोटंसं पेंट केलं होतं. त्यानंतर मी परत काहीही केलेलं नाही आहे. त्याच्या आधी मी काहीही केलं नाही आहे. 7व्या मुलीची 7वी मुलगी संपल्यानंतर मी ठरवलं होतं की मी रेग्युलरली पेंट करेन, पण मी केलं नाही. आय होप ही इतकी सुंदर डायरी मला रिमाइंड करेल की आय हॅव टू टेक आउट टाईम टू पेंट. इतकं सुंदर, इतकं बारीक. हँडमेड गोष्टींची मजाच वेगळी आहे. त्यात हे असे पेपर्स आहेत प्लेन पूर्ण. सो मी त्यामध्ये काहीतरी करेन आणि मी डेफिनेटली करणार. अँड आय विल मेक हर प्राऊड. त्यानंतर लेका नावाचा एक ब्रँड आहे. इंस्टाग्रामवरती अवेलेबल आहे. स्टे स्टायलिश अँड ऑर्गनाइज्ड विथ लेकाज प्युअर कॉटन हँड ब्लॉक प्रिंट अँड क्विल्टेड एसेन्शियल्स. सो ही लेकाची डायरी आहे. सुंदर हे ब्लॉक प्रिंटचं फॅब्रिक आहे. मला इतकी आवडली आहे आणि आता माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे कारण की मी आत्ताच तुम्ही बघितलं असेल की मी गोव्यावरनं सुद्धा एक डायरी घेतली आहे. अँड आय एम सो ब्लेस्ड की असे एकापाठोपाठ एक मला 3 खूप सुंदर डायरीज मिळाल्या आहेत आणि आय विल मेक द मोस्ट आउट ऑफ इट. तर मी एका स्टॉलवर गेले. तिथे त्याचं नाव होतं A1 खानदेशी, ऑथेंटिक खानदेशी मसालाज अँड नमकीन.
अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्यातल्या मी ज्या घेतल्या, रात्री त्यांनी मला दिल्या. खिचडी मसाला त्यांनी मला दिला, जो मी कालच ट्राय केला. हे बघा, खिचडी मसाला मी ट्राय केला आणि मी खूप छान खिचडी बनवली. तुम्ही सिद्धार्थला विचारू शकता. अमेझिंग अमेझिंग. कधीतरी बनवताना व्हिडिओ करेन खिचडी, पण खूप छान मसाला आहे आणि त्यांचा बेस्ट सेलरसुद्धा आहे. मी ऐकलं. दिवशी मी गेले त्या दिवशी गुरुवार होता, नाही संकष्टी होती आणि माझा उपवास होता. तर त्यामुळे मी काही ट्राय करणार नव्हते कुठल्याही स्टॉलवर खाण्याचे पदार्थ. तर त्यांनी म्हटलं हे उपवासच आहे. बरं दिसायला इतकं भारी, म्हटलं उपवासच आहे. शिंगाड्याची शेव. तर मी हा प्रकार पहिल्यांदाच खाल्ला. तर इतकी चविष्ट म्हणजे उपवासासाठी बेस्ट होती. मी आणि सिद्धार्थने बसून दुपारी ते फस्त केलं. त्याचं कवर मी ठेवलं होतं दाखवायला, पण ते काही मला आता सापडेल असं वाटत नाही. घरी शेवभाजी कधी कधी बनवावीशी वाटते, त्यामुळे म्हटलं की हे आपण घेऊन जाऊया, बघूया. खूप मस्त मसाले, तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करा. त्यानंतर यांच्याकडे अनेक शोभेच्या वस्तू मिळतात आणि त्यांनी मला ज्या शोभेच्या वस्तू दिल्या, तर म्हणजे ती इतकी उपयोगाची वस्तू आहे. मला स्वतःला रांगोळी काढायला आणि सतत असं सणासणाला घर सजलेलं असावं आणि दारात रांगोळी असावी, तोरणं असावी, घराच्या आत रांगोळी असावी, देवाराच्या खाली रांगोळी असावी, असं मला खूप वाटतं. तर त्यासाठी म्हणून मला ही गोष्ट परफेक्ट वाटते, ती म्हणजे रेडीमेड रांगोळी. कारण अनेकदा वेळ नसतो आणि घराच्या आत जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा रांगोळीचा खूप पसारा होऊ शकतो. तर ही अशी रेडीमेड रांगोळी किती सुंदर आहे बघा. तुम्ही काय करायचं, तुम्ही फक्त खाली रांगोळी टाकायची, ठीक आहे, आणि त्याच्यावरती हे ठसे ठेवायचे. संस्कार भारतीसारखे पण ठसे आहेत. गुढीपाडव्यासाठी बेस्ट आहे. पुढचा नंबर आहे चाफा या ब्रँडचा. सुंदर अशी नथ, ही पण मला त्यांनी दिली आहे भेट आणि इतकी सुंदर नथ आहे. ही नथ माझ्याकडे नव्हती, छान दिसते. गुढीपाडव्याच्या एक्झिबिशनला मी डेफिनेटली घालणार आहे. जेलस होऊ शकता, इतकी सुंदर नथ आहे, इतकी सुंदर, नॉट इवन एक्झॅजरेटेड. किती सुंदर, खूप सुंदर. ह्याच्यावरती हा एक खडा आहे पर्पल कलरचा आणि ही सुद्धा गुढीपाडव्याच्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा त्यांना बघू शकता. neha.collection22 हे त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. आता आपण जरा ब्युटीकडे वळूया. डॉक्टर सुनीता रानडे यांचं प्रायमर किंवा प्रायमोर वेलनेस हा ब्रँड आहे. की त्यांचे प्रॉडक्ट्स का चांगले आहेत, सगळे टेस्टेड प्रॉडक्ट्स आहेत, सगळे हर्बल प्रॉडक्ट्स आहेत. इनफॅक्ट तुम्ही जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट कराल तर त्या तुम्हाला जास्त छान एक्सप्लेन करतील. फेस वॉश, त्याचबरोबर ऑरान्स मी आय होप आय एम टेकिंग द नेम्स करेक्ट, माझं चुकू शकतं आणि मला ते चुकीचे नाही घ्यायचे आहेत नावं. हे त्यांनी फेस सिरम दिलं आहे, नरिशिंग, रिज्युमिनेटिंग आणि ब्राईटनिंग. आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन ई, गोतुकोला, कॅरेट सीड ऑइल, विटॅमिन सी. सो आय एम डेफिनेटली गोइंग टू ट्राय दिस. आणि त्याचा जो काही माझ्या स्किनवर रिझल्ट असेल तो सुद्धा मी डेफिनेटली शेअर करेन. श्री कोकण फूड्स अँड मोर, श्री सुर्वे यांचा ब्रँड आहे, वर नंबर दिलेला आहे. त्यांच्याकडनं ट्राय केलेली गोष्ट म्हणजे कुंदा, एका बैठकीत फस्त, खूप जास्त आवडला. आणि त्याचबरोबर त्यांनी ट्राय करायला दिलं आहे ते म्हणजे हे. सो ह्या त्यांच्या गहू आणि रव्याच्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत. सो बाहेरनं पुऱ्या घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी आता तळू शकता. तिकडे नाचणीच्या पण होत्या, आय थिंक. मला ट्राय करायचे असतील तर श्री कोकण फूड्स अँड मोरला तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. आता नेक्स्ट ब्रँड आहे सियारा फॅशन हब. त्यांनी सुद्धा मला अतिशय सुंदर अशी ज्वेलरी दिली आहे. मी आता हे ट्राय करून दाखवते.
हाची ही ज्वेलरी आहे. त्यांच्याकडे खूप चांगली व्हरायटी आहे ज्वेलरीची, तर तुम्ही डेफिनेटली ही सुद्धा ट्राय करू शकता. आय थिंक इट्स लुकिंग ब्युटिफुल. हे आता मी असंच ठेवते. छान. जिजा कलेक्शन. जिथे नवीन आणि सुंदर डिझाईन तुमचं मन जिंकते. नथ, मंगळसूत्र, साडी पिन, बुगडी, ठुशी, खोपा, चोकर, कोल्हापुरी साज, झुमके, कुड्या, मोती, चिंचपेटी अशा विविध महाराष्ट्रीयन ज्वेलरीचे विश्वसनीय ठिकाण. सुंदर कान दिलेत. इतकी नवीन नवीन ज्वेलरी आल्या ना आता मार्केटमध्ये यार, किती सुंदर आहे. गुढीपाडव्यासाठी जर का घ्यायचं असेल तर मग डेफिनेटली विचार करा. पुढचा ब्रँड आहे गामता ऑर्गॅनिक इन्सेन्स. इथे खूप सुंदर अगरबत्त्या होत्या. त्या हॉलमध्ये पण लावल्या, थोड्या बेडरूम सगळीकडे अगरबत्त्या लावायचा आणि असा धुपाचा वास सगळीकडे पसरावा असं मला खूप वाटतो. त्यामुळे माझ्याकडे बऱ्याच प्रकारच्या अगरबत्त्या असतात. रोज आणि एक आहे हिना. ते म्हणाले की हे पण 2 मस्ट ट्राय आहेत. मी हा घेतला आहे होली हवन. हो, खूपच छान होता. मी तिकडे त्यांनी मला एक टेस्टर दाखवलं. खूपच मस्त सुगंध होता. तर तुम्ही या ब्रँडला कनेक्ट करू शकता. थोडा माझा वेग वाढवावा लागणार आहे मला, कारण मला जायचं आहे बाहेर. हा एक अनदर इंटरेस्टिंग ब्रँड आहे आणि ह्याचं नाव आहे कियारा. त्यांचे हे सुंदर असे परफ्युम्स आहेत. हे सगळे त्याचे टेस्टर्स आहेत आय थिंक. सुंदर. आणि त्याचबरोबर त्यांनी मला ह्या कॅन्डल्स दिल्या आहेत. त्यांचं असं क्यूटचं हॅम्पर त्यांनी दिलं आहे. थँक्यू सो मच कियारा फॉर सच अ लवली गिफ्ट. आता नेक्स्ट आहे अन्नपूर्णा हा ब्रँड. अन्नपूर्णा ब्रँडच्या ओट कुकीज त्यांनी दिल्या आहेत. ह्याच्यामध्ये 0% मैदा, 0% रिफाईंड शुगर आहे आणि ऑर्गॅनिक गुळाने ह्यांना स्वीटन केलं आहे. अनेक गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. रिअली गुड. एक लिक्कानट म्हणून ब्रँड होता, तिथं मी काही घेतलं नाही, पण ह्या आधी मी इथनं ड्रायफ्रुट्स घेतले होते. खूप चांगल्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स यांच्याकडे असतात. कुठल्याही एक्झिबिशनला गेलात आणि तुम्हाला लिक्कानट दिसलं तर डेफिनेटली इकडचे ड्रायफ्रुट्स ट्राय करा. त्यांच्याकडे टेस्टर्स पण असतात. तुम्ही टेस्ट करून मग ठरवू शकता. बरं, मी थोडंसं कन्फ्यूज झाले होते म्हणून मी जरा ब्रेक घेतला. कोणी मला टॅग केलं आहे का वगैरे सगळं बघितलं आणि मी परत आले आहे. तर जोशी क्रिएशनच्याच अजून 2 गोष्टी राहिल्या आहेत. ते म्हणजे अजून एक सुंदर रांगोळी आहे. गुढीपाडव्यासाठी उत्तम अशी रांगोळी. आणि त्याचबरोबर त्यांनी हे पान दिलं. हे वॉशेबल आहे, तर आपल्याला नैवेद्य वगैरे ठेवायला पान लागतं, त्याच्यासाठी एकदम उत्तम. आणि हे क्रीज होत नाही असंच त्यांनी मला करून दाखवलं होतं. आणि तुम्ही हे वापरू शकता. वॉशिंग मशीन, हँडवॉश कसंही करून तुम्ही ते वापरू शकता. आता राहिला प्रश्न 2 वस्तूंचा. थोडी मिसप्लेस्ड होती पिशवीमध्ये, तर मला आठवत नाही की हे सुंदर फ्रिज मॅग्नेट मला कोणी दिलं आहे. तर प्लीज तुम्ही सांगा तुमच्या ब्रँडचं नाव. मला तुम्हाला इंस्टाग्रामवरती टॅग करायला नक्की आवडेल. हा सुंदर असा कॉटनचा कुर्ता, हा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. आणि त्यांनी मला कार्ड दिलं आहे. पण आता जर का मी तुम्हाला माझ्याकडचे कार्ड्स दाखवले तर तुम्ही म्हणाल, तुम्हालाच माझे की मी हे यातनं कसं शोधू. आता यांना असं झालं आहे. एवढे सगळे कार्ड्स मी घेऊन आले होते, कारण इतके सुंदर सुंदर ब्रँड्स होते आणि सगळं मी जपून ठेवणार आहे. पण हा एक कुर्तासुद्धा मला लवकर ट्राय करायचा आहे आणि मला हा खूप जास्त आवडला आहे. तर प्लीज 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 मला सांगा की तुमच्या ब्रँडचं नाव काय. आणि जेव्हा मी इंस्टाग्रामवरती हा कुर्ता घालून, हा ॲक्च्युली टॉप आहे, कुर्ता नाही म्हणणार, मी वापरेन तेव्हा मी तुम्हाला डेफिनेटली टॅग करेन. आणि कारण मला हा खरंच खूप आवडला. तेव्हा मला बघता आला नव्हता, पण अतिशय क्यूट कुर्ता आहे. एकदम समर फ्रेंडली आणि खूप प्रेमाने दिला आहे त्यांनी. हे आरास्त असू शकतं.
फ्रिज मॅग्नेट. ओके, सो हा एक कुर्ता राहिला आहे. तर प्लीज तुम्हाला जर का माहिती असेल किंवा तुम्ही ओनर जर का बघत असतील तर प्लीज मला नक्की कळवा. ऑल राईट, सो हे होतं एक्झिबिशनमधलं शॉपिंग कम गिफ्टिंग. तर 6, 7, 8 मार्चला ॲक्च्युली हे एक्झिबिशन असणार होतं. आज आहे 8 तारीख. आय नो थोडा उशीर झाला आहे, पण 6 तारखेला किंवा 7 तारखेला मला जमलं नाही हा व्हिडिओ करायला. पण पुन्हा जेव्हा केव्हा हे एक्झिबिशन असेल, मोरया असेल, हे CKP हॉल ठाणे इथे एक्झिबिशन सुरू आहे. आज शेवटचा दिवस आहे. नंतर जेव्हा केव्हा असेल एक्झिबिशन तर नक्की भेट द्या. मोरया एक्झिबिशन्सचं हे एक्झिबिशन होतं, पण आय एम शुअर की हे सगळे ब्रँड ओनर्स वेगवेगळे एक्झिबिशन्स करत असतील. पण अर्थात सगळ्यांचे नंबर्स आणि इंस्टाग्राम IDs मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत, तर तुम्ही तसेही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सो हा होता आजचा माझा एक्झिबिशन शॉपिंगचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला मजा आली असेल आणि तुमचीसुद्धा इच्छा झाली असेल एक्झिबिशनला जायची. इच्छा झाली असेल तर ती तुमची इच्छा मी लवकरच पूर्ण करू शकते, कारण लवकरच ट्रेड अँड टुमकाचं एक्झिबिशन घेऊन आम्ही येतो आहे दादरमध्ये. आम्ही येतो आहे म्हणजे हे ग्रुप एक्झिबिशन आहे ऑफकोर्स, आणि मिनलताईंचं हे एक्झिबिशन आम्ही करतो आहे. 19, 20, 21, 22 असे 4 दिवस हे एक्झिबिशन असणार आहे. त्यामुळे डेफिनेटली या. खूप सुंदर कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. सुंदर गर्भरेशमी साड्या ज्या तुमच्या ऑल टाईम फेवरेट आहेत त्या असणारच आहेत, पण त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंत ऑनलाईनही न पाहिलेल्या अशा सुंदर साड्या कॉटनच्या प्लस समर कलेक्शन जे आता आम्ही नवीनच लॉन्च करणार आहोत ते सगळं काही असणार आहे. त्यामुळे या एक्झिबिशनला नक्की या. इथे सुद्धा अनेक वेगवेगळे ब्रँड्स असणार आहेत, स्मॉल ब्रँड्स असणार आहेत, स्मॉल बिझनेसेस असणार आहेत. तर तुम्हाला इथे खूप छान शॉपिंग करता येईल. 4 दिवस एक्झिबिशन आहे, त्यामुळे तुम्ही ठरवा कुठल्या दिवशी यायचं आहे. तुमची वाट बघू. आणि आता ह्यानंतरचा ब्लॉग असेल जयपूरचा. तुम्ही सगळ्यांनी जयपूरमध्ये कुठे कुठे जावं याचे मला खूप छान सजेशन्स दिले, त्यासाठी थँक्यू. आणि मी डेफिनेटली तिथे जाईन. कसा वेळ मिळतो ते बघते. तुम्हाला ब्लॉगमधनं दिसेलच मी कुठे कुठे फिरते आणि काय काय करते आणि काय काय खाते. सो स्टे ट्यून्ड आणि थँक्यू सो मच. आता आपण 1,83,000 सबस्क्रायबर्स आहोत. ओ, मी खूप थांबले हा नंबर बोलायला. थँक्यू सो मच. हा नंबर म्हणजे निव्वळ प्रेम आहे तुमचं. थँक्स अ लॉट. असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर नवीन एखादं काम लवकरच घेऊन तुमच्यापर्यंत येईन, कारण की मी स्वतःच खूप एक्सायटेड आहे तुम्हाला तसंसुद्धा भेटायला. सो येस, बाकी आपण भेटत राहू. मजा करा, एन्जॉय करा, आनंदात राहा. लव यू.